कोरेगावात सायबर गुन्हेगारीचे जाळे, 4 जणांची टोळी जेरबंद, बनावट बँक खाती, एटीएम कार्ड व सिम कार्डच्या माध्यमातून सायबर फसवणुकीत सहभाग, 2,34,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त. एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या कोरेगाव नगरीने आता सायबर गुन्हेगारीच्या घटनांमुळे वेगळे चित्र समोर आणले आहे. अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणारे बनावट कॉल सेंटर उघडकीस आल्यानंतर आता स्वतःची तसेच इतरांच्या नावावरील बँक खाती, एटीएम कार्ड आणि सिम कार्डचा वापर करून ऑनलाईन आर्थिक फसवणुकीसाठी मदत करणाऱ्या युवा टोळीचा पर्दाफाश झाला आहे. सातारा सायबर पोलिसांनी कोरेगावातील 4 जणांना जेरबंद करून त्यांच्याकडून 2,34,750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बनावट बँक खात्यांचा राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलच्या माध्यमातून सातारा सायबर पोलिसांकडून मागोवा घेण्यात येत होता. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या संघटित टोळ्यांची माहिती मिळवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सायबर पोलीस ठाण्याला दिल्या होत्या. दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार ओमकार डुब्बल यांना गोपनीय माहिती मिळाली. कोरेगावातील काही तरुण सर्वसामान्य नागरिकांना 1.5 ते 3% कमिशनचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बँक खाती, एटीएम, डेबिट कार्ड आणि सिम कार्ड घेत असल्याचे समोर आले. ही खाती पुढे सायबर गुन्हेगारांना फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी व 3 वेगवेगळ्या खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यासाठी अर्थात लेअरिंगसाठी दिली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुप्रिया रोमन, संदीप पाटील, ओमकार डुबल, रणजित कुंभार, प्रशांत मोरे, जुनघरे व पवार यांच्या पथकाने पंचांच्या उपस्थितीमध्ये कोरेगाव येथील तिळगंगा नदी पुलाजवळ सापळा रचला. डमी खातेदार तयार करून एटीएम कार्ड स्वीकारण्यासाठी आलेल्या एका इसमाला रंगेहात ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याचे आणखी 3 साथीदार पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातील तसेच त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या IDBI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक यासह विविध बँक खात्यांवर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांमधून 35 पेक्षा अधिक सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी टेलिग्राम आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून मुख्य सायबर सूत्रधारांच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या टोळीमागे आणखी कोणाचे जाळे आहे तसेच या खात्यांचा वापर करून किती रकमेची फसवणूक करण्यात आली आहे याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपींकडून 5 मोबाईल हँडसेट, विविध बँकांचे 8 डेबिट एटीएम कार्ड, 4 अतिरिक्त सिम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर कागदपत्रे, रॉयल इनफिल्ड बुलेट मोटरसायकल आणि 33,750 रुपये रोख रक्कम असा एकूण 2,34,750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सायबर पोलीस स्टेशननी कोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक कामगिरी केलेली आहे, ज्याच्यामध्ये जे मनी म्युल अकाउंट असतं म्हणजे एखाद्याच्या नावावर असणारं अकाउंट हे दुसऱ्याला वापरण्यासाठी देणं आणि त्या वापरायला देण्याच्या बदल्यात त्याच्यामध्ये कमिशन घेणं आणि हे जे कमिशन आहे किंवा हे जे अकाउंट वापरायला दिलेलं आहे या अकाउंटवर जी ट्रान्झॅक्शन झालेली आहे ही सायबर फ्रॉडस्टर्सनी, सायबर स्कॅमर्सनी अवैध मार्गाने मिळवलेले जे पैसे आहेत, लोकांना फसवणूक करून डिजिटल अरेस्ट असेल किंवा बाकीचे जे फ्रॉड्युलंट मीन्स वापरून जे काही फसवणूक केलेली आहे अशा पद्धतीचे पैसे जे अकाउंटवर आलेले होते त्या पद्धतीचे अकाउंट आहे. आणि कोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही जी कारवाई करताना याच्यामध्ये 4 आरोपी आपण अटक केलेले आहेत. त्या आरोपींचं 27 तारखेपर्यंत 7 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि या 4 आरोपींपासून अजून कोण असे अकाउंट आहे किंवा अकाउंट होल्डर आहे ज्यांनी आपले अकाउंट वापरण्यासाठी दिलेले आहे किंवा आपले सिम कार्ड वापरण्यासाठी दिलेले आहे किंवा त्या अकाउंटवर इश्यू झालेले डेबिट कार्ड असेल, एटीएम कार्ड असेल किंवा चेक असेल तो वापरण्यासाठी दिलेला आहे. याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी घोळके साहेब करत आहेत आणि ही जी कामगिरी आहे ही सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी साहेब आणि त्यांच्याबरोबर त्यांची जी टीम आहे ही हवालदार सुप्रिया रोमन, हवालदार संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ओंकार डुबल, रणजित कुंभार, प्रशांत मोरे, जुनघरे आणि पवार या पथकाने केलेली आहे आणि अद्यापर्यंतची सातारा जिल्ह्यातील ही 9वी कामगिरी आहे, ज्याच्यामध्ये
यापूर्वी देखील ज्या 6 गुन्हे दाखल झालेले आहेत ते असेच मनी म्यूल अकाउंट म्हणजे अकाउंट दुसऱ्याला वापरायला देणं आणि त्याच्या बदल्यात कमिशन घेणं, आणि 2 गुन्हे जे आहेत ते एटीएम वापरायला देणं, म्हणजे त्या एटीएममधून ते विड्रॉ करून घेतात आणि त्यातले काही कमिशनचे पैसे त्या एटीएम कार्ड होल्डरला देतात, आणि तिसरा प्रकार जो आहे तो सिम कार्ड वापरायला देणं. अशा पद्धतीची ही कारवाई आपल्या सातारा जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशननी केलेली आहे. यामागे आरोपीचं शिक्षण किती आहे साधारण? आरोपींचं शिक्षण ग्रॅज्युएट आहेत आरोपी, आणि किती दिवस पीसी मिळेल त्यांना? 7 दिवसाची पोलीस कस्टडी. आणि आरोपीची पार्श्वभूमी काय अधिकार यांच्यावर बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये काही आपल्या बाहेरच्या राज्यांमध्ये काही आपल्या राज्यामध्ये देखील गुन्हे दाखल आहेत. 4 मिळून जवळपास 35 गुन्हे दाखल आहेत. हे सायबर निगडीत आहेत का? सगळे सायबर क्राईम आहेत. कोरेगावातील वसना नदी पुलावरील खड्ड्यांविरोधात संदीप जाधव यांचे अनोखे घंटानाद आंदोलन. पुलावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका, प्रशासनाच्या कारभारावर टीका. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा ते कोरेगाव दरम्यान वसना नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव यांनी अनोखे घंटानाद आंदोलन केले. हातात घंटा घेऊन त्यांनी प्रशासन व संबंधित यंत्रणांना जागे करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जाधव यांनी उपरोधिक चारोळीच्या माध्यमातून सत्ताधारी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण तसेच रस्ते विकास महामंडळाच्या कारभारावर जोरदार टीका केली. सांगा या वेड्यांना, सत्तेतल्या घोड्यांना निधी नाही का तुमच्याकडं रस्त्यातले खड्डे बुजवायला, अशा शब्दात त्यांनी प्रशासनाचा खरपूस समाचार घेतला. काही दिवसांपूर्वी या मार्गावरील खड्ड्यांमध्ये बेशर्माची झाडे लावण्याचा इशारा दिल्यानंतर संबंधित यंत्रणांनी खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले होते. मात्र करण्यात आलेली दुरुस्ती निकृष्ट दर्जाची ठरल्याने काही दिवसातच परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली असून पुलावर ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. एखादा मोठा अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा जीव जाण्यापूर्वी प्रशासनाने या पुलाची व रस्त्याची तातडीने दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी संदीप जाधव यांनी केली. घंटानाद आंदोलनामुळे तरी प्रशासनाला जाग येणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सविनय, जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मी आयुष्यमान संदीप जाधव, सामाव येथील पुणे अशा वसनेच्या पुलावर या चारोळीतून मी प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना काही गोष्टी सांगू इच्छित आहे. सांगा या वेड्यांना, अहो सांगा या वेड्यांना, सत्तेतल्या घोड्यांना, सांगा या वेड्यांना, सत्तेतल्या घोड्यांना, निधी नाही का तुमच्याकडं रस्त्यातले मुजवायला खड्ड्यांना, सांगा या वेड्यांना, सत्तेतल्या घोड्यांना, निधी नाही का तुमच्याकडं मुजवायला रस्त्यातल्या खड्ड्यांना, सांगा या वेड्यांना. शासनाने यात वेळीच लक्ष द्यावे आणि हा संबंधित रस्ता करावा, एवढीच विनंती करतो. या घंटानादाने तरी पुन्हा एकदा या प्रशासनाला जाग येईल एवढीच अपेक्षा. 4-5 वर्षांपासून अंधारात असलेली कोरेगाव शहरातील राजश्री शाहूनगर बेघरवस्ती उजळली. राजाभाऊ बर्गे यांच्या पुढाकाराने हायमास्ट लॅम्प सुरू. महिला, विद्यार्थी व नागरिकांनी व्यक्त केले समाधान. कोरेगाव शहरातील कायम दुर्लक्षित राहिलेल्या प्रभाग क्रमांक 17 मधील राजश्री शाहूनगर बेघरवस्ती परिसरात गेल्या 4-5 वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला हायमास्ट लॅम्प अखेर सुरू झाला आहे. शिवसेना नेते तथा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या तातडीच्या पुढाकाराने शुक्रवारी सायंकाळपासून हा परिसर प्रकाशाने उजळून निघाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडत राजाभाऊ बर्गे यांचे मनापासून आभार मानले. राजश्री शाहूनगर बेघरवस्ती परिसरातील हायमास्ट लॅम्प गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना अंधारातून ये जा करताना भीतीचे वातावरण होते. पावसाळ्यात या समस्येत आणखी भर पडत होती. दरम्यान 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांना जिलेबी वाटप करत असताना काही महिलांनी प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांची भेट घेऊन हायमास्ट बंद असल्याची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली. भाऊ
काहीही करून हा परिसर उजळू द्या, कोणत्याही परिस्थितीमध्ये हायमास लॅम्प सुरू करा, अशी भावनिक साथ घालत महिलांनी विनंती केली. महिलांची ही मागणी गांभीर्याने घेत प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी विलंब न करता हायमास लॅम्पच्या दुरुस्तीची कार्यवाही सुरू केली. आवश्यक इलेक्ट्रिकल साहित्य नव्याने उपलब्ध करून देत तातडीने दुरुस्तीचे काम पूर्ण केले. अखेर शुक्रवारी सायंकाळी हायमास लॅम्प सुरू करण्यात आला आणि गेल्या 4-5 वर्षांपासून अंधारात असलेली बेघर वस्ती प्रकाशाने उजळून निघाली. हायमास सुरू होताच स्थानिक नागरिक बाळासाहेब पाटे, राहुल केंगार, निखिल पाटे, कृष्णा चव्हाण, सौरभ खंडू झोडे, गणेश देवकुळे, सूरज बोतालजी, शुभम जगदाळे, निलेश मदने, राहुल पवार, अमित चव्हाण यांच्यासह परिसरातील महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला प्रश्न सांगितल्यानंतर तातडीने सोडवण्यात आला. हीच खऱ्या अर्थाने प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्याकडून अपेक्षा आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे म्हणाले, कोरेगाव शहरातील जनतेने माझ्यावर कायम पुत्रवत प्रेम केले आहे. आजवर विकास कामांच्या माध्यमातून जनतेच्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून सर्वसामान्य जनतेच्या सेवेचे व्रत घेतले आहे. नागरिकांच्या छोट्या मोठ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता ते तातडीने सोडवण्याला माझे प्राधान्य आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कनसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव शहरात शिवसेनेच्या माध्यमातून निश्चितपणे विकास कामे केली जातील. सर्वसामान्यांना दिलासा देणारी कामे करण्यावर भर राहील. गोरगरीब जनतेची शिवसेना हीच कैवारी असून शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असेही बर्गे यांनी स्पष्ट केले. दरम्यान 4-5 वर्षांचा अंधार दूर होऊन राजश्री शाहूनगर बेघर वस्ती पुन्हा प्रकाशमय झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नागरिकांच्या मागणीला तातडीने प्रतिसाद देत प्रत्यक्ष कृती केल्याबद्दल महिला व विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी राजाभाऊ बर्गे यांचे आभार मानले. साताऱ्यात वॉकेथॉनमध्ये चालले हजारो नागरिक. जलसंवर्धनाचा केला निर्धार, पाण्याचा अपव्यय टाळून प्रत्येक थेंब जिरवा. डॉक्टर प्रियाताई शिंदे. महाराष्ट्र जलसमृद्ध झाला पाहिजे ही शासनाची भूमिका असून प्रत्येक नागरिकाने जलसंवर्धनाच्या चळवळीला आपले पाठबळ दिले पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा वाचवण्याबरोबरच जिरवण्याबरोबरच पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी केले. जलसंधारणाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सातारा शहरात राजवाडा ते शिवतीर्थ भव्य वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या वॉकेथॉनला अध्यक्षा डॉक्टर शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या प्रसंगी नगराध्यक्ष अमोल मोहिते, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, जिल्हा उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भैया भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व हजारोंच्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते. डॉक्टर शिंदे पुढे म्हणाल्या, शालेय स्तरावरूनच जलसाक्षरता निर्माण करण्यावर भर दिला जावा. बालवयातच पाण्याचे महत्त्व मनावर बिंबवले तरच एक संवेदनशील आणि जबाबदार पिढी घडेल. जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये जलसंधारण सप्ताहानिमित्त चित्रकला, निबंध, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंधारण क्षेत्रातील तज्ज्ञ वक्त्यांना शाळांमध्ये आमंत्रित करून विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले जाईल. एक शाळा एक खड्डा मोहीम या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शोषखड्डा तयार केला जाईल, ज्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास थेट मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी पाटील यांनी नागरिकांच्या प्रचंड सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले. पाणी हे केवळ निसर्गाची देणगी नसून ते मानवी जीवनाचा मुख्य आधार आहे. पाण्याशिवाय सृष्टीचे अस्तित्व शक्य नाही. त्यामुळे पाणी अत्यंत अनमोल असून त्याचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. माती अडवणे आणि पाणी जिरवणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. ही वॉकेथॉन केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून यातून मिळालेली जलप्रबोधनाची प्रेरणा तळागाळापर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी पाटील यांनी व्यक्त केली. सकाळी 6 वाजता सुरू झालेल्या या वॉकेथॉनमध्ये विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, शासकीय अधिकारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पाणी बचतीच्या व संवर्धनाच्या घोषणा देत संपूर्ण शहर उत्साहपूर्ण वातावरणात न्हाऊन निघाले होते. यावेळी उपस्थितांनी जलसंवर्धनाची शपथ घेतली.